बोलाल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये? सर्वांना माझ्याकडून नमस्कार. गेल्या 14 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी काय केलं? त्यांना तेव्हा सीओ साहेब दिसले नाही का? माझं फक्त म्हणण्याचा उद्देश हेच आहे की आता सीओ साहेबांना प्रत्येक वेळेस म्हणतात सीओ साहेब हे, सीओ साहेब हे, तेव्हा त्यांना 14 वर्षापहिले ते दिसले नाही का? आणि माझ्या कुठल्याही नगरपालिकेच्या कामामध्ये जर त्यांना अडथळा आणला तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार. आणि मला जे वारंवार माझ्यावरती ते आरोप लावत आहे मी त्यांनाही सोडणार नाही. कारण मी एक साधारण घरातली व्यक्ती नगराध्यक्ष बनून त्यांना ती जिवार येत आहे का? माझं म्हणण्याचं उत्तर हे आहे. मला याचं उत्तर पाहिजे की का गरीब घरातली मुलगी एक नगराध्यक्ष बनू शकत नाही का? मला अधिकार नाही का त्या गोष्टीचा? आणि वारंवार का मला त्या गोष्टीचा त्रास देण्यात जातोय? जर मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला तर मी त्यांच्यावर कंप्लेंट करेल, गुन्हा दाखल करेल. मी हे सहन करणार नाही. आणि माझ्या भुसावळच्या नागरिकांना कुठलाही गोष्टीचा त्रास जर त्यांनी दिला तेही सुद्धा मी सहन करणार नाही. आणि महिलांसाठी मी आज उभी आहे आणि उभी राहणार. आज जी समस्या आहे त्यांची पाण्याची ती नक्की मी दूर करणार. आणि 3 ते 5 दिवसाआड भुसावळ शहरामध्ये पाणी येणार म्हणजे येणार. जर कोणी तुम्हाला म्हटलं की 5 दिवसाआड पाणी येणार नाही तर कोणाचं ऐकायचं नाही. आणि 2 दिवस पहिले मी न्यूज ऐकली की नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की भुसावळ शहरामध्ये पाणी देऊ नका. या सर्व खोट्या गोष्टी आहे. मी कोणालाही काहीच असं सांगितलं नाही. आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना माझ्यासमोर उभं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो आप पे कैसे आरोप लग रहे हैं? आपने कहा सर, मुझे ऐसा बोला जा रहा है कि ये मैडम ने बोला है कि भुसावल शहर में पानी नहीं देना चाहिए और जो अमृत योजना का जो काम है ये मैडम ने बंद करवा है. अब मुझे ये बताइए अमृत योजना का काम इन्होंने कब से चालू किया था? फिर इन्होंने अभी तक क्यों नहीं पूरा किया? इनसे क्यों नहीं हुई सब चीज़ें? इन्होंने कुछ उसमें घोटाला करा होंगे इसलिए तो ये सब चीज़ें आगे नहीं हुई है. और ये अमृत योजना का जो काम चालू है अभी ये मैं हैंडल करूँगी और किस तरीके से करना है ये मुझे करना है. और मेरे साथ में पूरे भुसावल शहर में सीओ साहब घूमेंगे. जहाँ मुझे प्रॉब्लम दिखेगा मैं वो काम नहीं करूँगी. जो सही रहेगा वही काम मैं करूँगी. कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही हे म्हणताय? गुन्हा दाखल करणार आहे कुणावरती नाव? जे नेहमी म्हणता की हे मॅडम अशा आहे, हे नगराध्यक्ष मॅडम तशा आहे. जे कोणी असेल, कोणीही असो, मी कोणाचं नाव घेत नाहीये. कोणीही असो ते. सर्वप्रथम तर मी सांगेल की भुसावळ नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि सीओ हे एका गाडीचे 2 पहिये मजबूत पहिये आहे. आणि यांना त्रास देण्याचं काम यावेळेस जी पत्रकार परिषद घेतली की नगराध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांना जो घेराव घातलेला आहे, ही जी स्टंटबाजी आहे की एक अदृश्य शक्तीचा फोन आला आणि काम थांबलं. गेल्या 8 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात. भुसावळ शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं नाही का? जे भुसावळकरांना कचऱ्याचे ढिगाचं सामोरं करावं लागलं, दुर्गंधी शहरामध्ये पसरली. भुसावळ शहराचं नाव अस्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावर आलं. त्यावेळेस तुमचं आंदोलन कुठं केलं होतं? आणि आज एका सामान्य कुटुंबातील मुलगी, एक लेवा पाटील घरातील मुलगी निवडून आली तर तुम्हाला याचा त्रास का होतोय? याचं उत्तर पहिले तुम्ही शोधावं. आणि भुसावळमध्ये जेही आतापर्यंत जितके मोठे हत्याकांड झाले याच्या मागं कोणती अदृश्य शक्ती होती याचा शोध तुम्ही घेतला का? आणि यानंतर गायत्रीताई भंगाडे यांना कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही कदापि त्या गोष्टी सहन करणार नाही. याची दक्षता त्यांनी घ्यावी. आणि जी अदृश्य शक्ती त्यांच्या मागे आहे त्या शक्तीचा पण नायनाट करण्याची जी क्षमता आहे, भुसावळकर खूप सुज्ञ लोक आहेत. त्यांनी ह्यावेळेस जे भुसावळ शहराचं जे वातावरण दूषित झालेलं होतं तर ते दूषित वातावरण गायत्रीताईंना निवडून आणून त्यांनी ते शुद्ध केलेलं आहे. म्हणून यानंतर त्यांना आमची ठणठणून सांगणं आहे की जर यानंतर त्यांनी अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जबरदस्तीचा त्रास दिला किंवा काही खोटे आरोप केले तर आम्ही त्यांना सोडणार नाही.